दरम्यान आणखी एक मोठी बातमी येते। पार्थ पवार यांच्या राज्यसभेला भाजपनं विरोध केलाय। राज्यसभेसाठी जय पवार यांच्या नावाला भाजपनं हिरवा कंदील दिलाय। विश्वसनीय नेत्यांनी पुढारी न्यूजला ही माहिती दिली आहे। आपल्याला कल्पना आहे सुनेत्रा पवार आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर 6 महिन्यात त्यांना विधान परिषद किंवा सभेपैकी विधानसभेपैकी एका सभागृहाचं सदस्य व्हावं लागेल आणि गृहीत आहे की ते बारामतीमधून ते आमदार होतील। अशावेळी त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिलेला आहे आणि तिथे कोणाला पाठवायचा मुद्दा आहे। पुन्हा एकदा मृणालिनी नानिवडेकरांकडे मी जाईन। मृणालिनीची बातमी येते की जय चालेल पार्थ नको। खरं तर पार्थ यांच्यावर ज्या घोटाळ्याचे आरोप आहेत पुण्यात ते अत्यंत गंभीर आहेत। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या विषयात नवी कागदपत्र आणत असतात। ते सर्व पुरावे खरोखर महत्त्वाचे असतात। त्याची चौकशी जी सरकारने नेमली होती त्या समितीचा अहवाल अजून आलेला नाही, मुदतवाढ दिली गेली आहे। त्यामुळे या पार्श्वभूमीवर जेव्हा पवार कुटुंबातले थोडेसे अंतर्गत संघर्ष ते मिटतील का वाढतील आपल्याला काही दिवसात कळेल। सुरू असताना जो पवार भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादाने राज्यसभेवर जाईल तो बियॉन्ड संशय असावा असं भारतीय जनता पक्षाला वाटू शकतं। अर्थात मग पार्थ नाही तर जय या परिवारवादाला एवढी चालना देण्याचं कारण काय हेही सांगितल्या जाऊ शकत नाही। प्रत्येक प्रादेशिक पक्षातून त्या कुटुंबातले चेहरे पुढे येत असतात। पवार घराण्यात तर एकाच घराण्यात किती पदं आहेत ही आपल्याला मोजत बसलो तर आपल्याला मग बाकी कुटुंबांनी काय करायचं, फक्त सतरंजाच उचलायच्या का असं वाटेल। अर्थात आत्ताच्या स्थितीत अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर हा विषय भावनात्मक आहे, पण पार्थ यांची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय त्यांनी कुठेही राज्यसभेवर जाऊ नये असं वाटू शकतं। भारतीय जनता पक्ष हा पार्टी विथ डिफरन्स आहे असं वारंवार सांगायचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे त्यांना खरंच तशी गरज वाटली आहे का आणि तसा निरोप दिला गेला आहे का ही आजच्या घडीची खरंच रोचक बातमी आहे। म्हणजे मृणालिनीजी हे सरकार स्थापन झाल्यापासून अजितदादांच्याच पक्षातील 2 नेत्यांना राजीनामे द्यावे लागले होते। आता या पक्षातील पुढची काय सत्ताची व्यक्ती पुढे येत असताना एक विकेट प्रत्यक्षात येण्यापूर्वीच एक विकेट उडाली असं म्हणावं लागेल। प्रसन्नजी काय आहे की सध्या सुनेत्रा पवार यांच्या संबंधात त्यांच्या विरोधात लढलेल्या त्यांची नणंद सुप्रियाताई या वारंवार प्रश्न उपस्थित करत असतात की ज्या नेत्यावर आरोप होतो तो भारतीय जनता पक्षात गेल्यावर तो आरोप मागे घेतला जातो। त्यामुळे भारतीय जनता पक्ष हे वॉशिंग मशीन आहे। असे आरोप करणाऱ्या सुप्रियाताई विलिनीकरणाला तयार आहेत का आणि विलिनीकरणानंतर एनडीएत जायला तयार आहेत का हा अद्याप अनुत्तरित प्रश्न आहे। पण त्या जर आपल्या या चुलत घराण्याच्या विरोधात मनापासून जाणार असतील तर त्या स्वतःच हा प्रश्न उपस्थित करू शकतील। त्यामुळे कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी टाळणं एका महत्त्वाच्या नेत्याचं अपघाती निधन झाल्यानंतर हा एक लॉजिकल मुद्दा असू शकतो। अर्थात